की फलंदाजी? फलंदाजी. चला फलंदाज पाठवा. चाविंद्रा संघाचे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत क्षेत्ररक्षण लावून. आणि आता मात्र स्टॉप वॉच जो टायमर आहे तो आम्ही सुरू केलेला आहे. या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या. आयोजन कमिटीची सूचना आहे, त्यामुळे नेवर गिव्ज एक्सक्यूज, कोणत्याही प्रकारचं कारण देऊन आता मात्र जमणार नाही आहे. खांडपे संघाला विनंती आहे, आपण संपर्क साधायचा आहे. माईक स्टँडशी संपर्क साधायचा. आपली ऑफिशियल फीज सुद्धा आपण जमा करायची आहे. विजय स्पोर्ट खांडपे संघ. तर खांडपे संघ विनंती आहे, आपली ऑफिशियल फीज आपण जमा करायची आहे. सामना सुरू होण्यापूर्वी 12व्या प्रतिनिधींनी सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. जरी नावं माहीत असली तरीसुद्धा कधी कधी धावांमध्ये थोडीशी चूकभूल होऊ शकते, पण ती होऊ नये याकरता 12वा प्रतिनिधीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि त्याचप्रमाणे भिवंडी तालुक्यामध्ये 40+ अध्यक्ष चषक डी डी ग्राउंडवरती जेव्हा संपन्न झाला होता तेव्हा 12व्या प्रतिनिधीला गिफ्ट हॅम्परसुद्धा देण्यात आलं होतं. त्या स्पर्धेचे आयोजक होते किंग ग्रुप. आणि विशेष म्हणजे 40+ फॉर्मॅटमध्ये बाईकसुद्धा होती आणि तो बाईक विजेता पहिला खेळाडू राहिला होता 40+ क्रिकेटमध्ये, एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे. त्यामुळे 12व्या प्रतिनिधींना कदाचित काहीतरी असेल, ते सरप्राईज आहे. कारण की 17 गाव प्रीमियर लीग है, कुछ भी हो सकता है. आज की शाम किसके नाम? सर्वांच्या नावे. तर इथून मात्र पंच गिरीश वारण सरांचा इशारा येईल. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मार्गस्थ केला जातोय आणि इथून मात्र चेंडूला पाठवलाय 4 धावांकरता की 6 धावांकरता. येतोय तो षटकार, मिळतील त्या धावा 6. सहा धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 6 या अंकावर. फलंदाज जीवन याने इथून मात्र आपला अकाउंट ओपन केलंय. त्यांच्या समवेत फलंदाज दिलीप जाधव यांना आपण पाहतोय, एक नामवंत क्रिकेटपटू. त्याचप्रमाणे पंचायत समितीचा जो संघ आहे त्या संघामधून सुद्धा त्यांची अनेकदा वर्णी ही पाहायला मिळते. दिलीप जाधव यांची क्रिकेटचे निस्सीम चाहते, क्रिकेटची आवड आहे. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड. तीळ मात्र शंका नाही. 4 धावांकरताच चेंडू जाईल आणि मिळत आहे धावा 4. रॅपिड चौकार. प्रमोद पाटील काय सांगाल? चांगली फलंदाजी बहरात आहे. खरोखरच एक चांगली सुरुवात इथं करून देतोय हा फलंदाज. आपण पाहिलं तर इमारत बांधण्यासाठी जो पाया फाउंडेशन चांगलं करण्याचं गरजेचं असतं, तशीच ही धावसंख्या इथं उभारली जाते. अगदी बरोबर. कारण की धावा जर तुम्हाला मोठ्या उभ्या करायची असतील, धावसंख्या मोठी उभी करायची असेल, तर मात्र तुम्हाला चांगली फलंदाजी होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बल्ले बल्लेचा अंदाज. चेंडू आहे वाईट. 1 धाव अवांतर. धावसंख्या आहे 11 धावा. नेल्सन फिगर 11 रन्स ऑन दी बोर्ड. जीवन चांगल्या रीतीने फलंदाजी करतोय. ही जमेची बाजू पाहायला मिळते. यावेळेस मात्र बंदुकीतून गोळी निघावी, पण अगदी चेंडूला रोखलं गेलंय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकंदर 1 धाव. काय सांगाल प्रमोद पाटील?
खरोखर जबरदस्त असा चेंडू, जसं बंदुकीतून गोळी जशी निघते त्याच वेगाने हा चेंडू निघाला होता. मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय कार्पेटच्या रिझल्टमध्ये. मिड ऑफ द रिशकडे एक धाव इथं पूर्ण मात्र करतोय. एक धावने संघाची धावसंख्या होते, संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 13 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र चांगला टप्पा खाल्यानंतर थोडीशी वळण प्राप्ती करतोय. अपील केला होता, प्रश्न विचारला गेला होता, मात्र कुठल्या प्रकारचं उत्तर देत नाही अंपायर. निर्धाव चेंडूची समाप्ती. टायमर ऑन झालेला आहे, याची दखल घ्यायची आहे. हे सर्व संघांना मी विनंती करतोय, वेळे अभावी सहकार्य करायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र राऊंड ग्राउंड मारलेला चेंडू येतोय. आमच्या कॉम्प्युटर वेबसाईटने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. शेवटच्या क्षणी एक धाव पूर्ण करतो, सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतोय फलंदाज. दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 15 धावा इथं झालेल्या आहेत. चांगली सुरुवात इथं करून देतोय आपल्या संघासाठी. दोन्ही फलंदाजांचा आपण विचार केला तर जीवन आणि दिलीप, जीवनने चांगली आतापर्यंत फलंदाजी केलेली आणि त्याला साथ देते तो म्हणजेच फलंदाज दिलीप. पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 15 धावा इथं झालेल्या आहेत. चांगला ग्राउंड तुम्ही पाहू शकता. कांचीगाम पोलीस ठाण्याच्या समोर हा ग्राउंड, पटेल ग्राउंड तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर गोलंदाज सज्ज झालेला आहे तो म्हणजेच दिलीप. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार दिलीप पाटील. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पहिलं षटक जे आहे ते 4 मिनिटं आणि 40 सेकंदामध्ये संपवलेलं आहे. वेळेच्या बाबतीत इथून मात्र चांगलं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते, हे खूप आवश्यक आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती दिलीप यांचा पुढचा चेंडू हाताळण्याकरता फलंदाज समोर जात आहेत दिलीप जाधव. दिलीप टू दिलीप असं एक समीकरण पाहायला मिळते. यावेळेस मात्र सन्मान दिलाय. जेंटल पूल पाहायला मिळाला. 1 धाव जोडली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय फलकावरती. एकूण एकंदर 17 या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय. एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला हुक केलंय, निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये दणदण करीत सीमापार. मिळतील धावा 4. फिनिशिंग चौकार, फिनिशिंग टच दिला जातोय पंच गिरीश वाळंज यांच्या माध्यमातून. तर काय सांगायला प्रमोद पाटील, खूप वेळेनंतर चौकार आलाय आणि या चौकाराने तारलंय लोणार संघाला. खरोखर त्या पहिल्याच्या चेंडूला पाहिलं होतं आणि बघितलं होतं. थोडंसं शॉर्ट चेंडू पडल्यानंतर एक चांगला हुक करतो चेंडूला आणि चेंडू फाईन लेगच्यासाठी फाईन होण्यासाठी जातोय 4 धावांसाठी. एक चांगली फलंदाजी आहे, कारण की जीवन याची खूप मोठी ख्याती आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तो फलंदाजी करतोय. अनुभवाच्या गाभाऱ्यातून फलंदाजी कशी करावी. यावेळेस मात्र फसवलं गेलंय, छटवलं गेलंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. जीवन स्वतःवरती नाराज. प्रमोद पाटील खऱ्या अर्थानं जेव्हा जीवन डगआउटमध्ये येईल तेव्हा हा प्रश्न निश्चितच विचारला जाईल की या फटक्याची आवश्यकता होती का, आणि पुढे प्रश्नचिन्ह. बरोबर आहे रोहन पाटील. फुलटॉस चेंडू होता मात्र स्टेप आउट केला. चेंडूला बघितलं नव्हतं त्यांनी आणि पुढे येऊन ठेपला. मात्र चेंडू हवेत मिस टाईम फटका आपण ज्याला म्हणतो आणि इथे चुकी करतोय फलंदाज आणि बाद होतोय.
यापुढील होणारा सामना बीबी स्पोर्ट इताडे आणि देवरुंग दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचं आहे. विना विलंब इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. बीबी स्पोर्ट इताडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये देवरुंग. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती दिलीप. नवीन फलंदाज आला योगेश. पटेल ग्राउंडचा आतापर्यंत जर आढावा घेतला तर फलंदाजांकरता खेळपट्टी मात्र नंदनवन आहे. यावेळेस मात्र एक धाव जोडली गेली. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय फलकावरती. धावसंख्या 22 या अंकावरती आपण पाहतोय. नेल्सन फिगर. प्रमोद पाटील यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं आगे बिटू पिछे बिटू 2-2. यावेळेस मात्र काय घडलंय. फलंदाज बाद. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न पण अगदीच गोलंदाज दक्ष पद्धतीने चेंडूला आपल्या हातामध्ये समावून घेईल. विकेटचं पतन. सॉफ्ट डिसमिसल. दिलीप जाधव बॅक टू द डगआउट. प्रमोद पाटील पुन्हा एकदा तोच प्रश्न. या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती का. धाव येणं कितपत महत्त्वाचं होतं. खरोखरच कुठल्या प्रकारची इथं हाणामारीची आवश्यकता नव्हती. मात्र 4 षटकांचा हा खेळ असतो मित्रांनो. आणि 4 षटकांमध्ये जास्तीच धावा कशा बनतील हेच मनामध्ये बेत करून हा फलंदाज उतरत असतो. नवीन फलंदाज पप्पू. मजबूत देहयष्टी पाहायला मिळते. यावेळेस मात्र काय घडलंय. बॅटची कडा निघून गेलाय चेंडू. एक टप्प्याअखेर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि पंचांच्या सूचनेनुसार जर आपण पाहिलं टायमिंग सुद्धा सांगणं महत्त्वाचं आहे. तर अगदी 9 मिनटं या षटकाला पूर्ण झालेली आहेत. 9व्या मिनिटाला हे षटक पूर्ण झालेलं आहे. तर बघूया तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज राम पाटील यांना गोलंदाजी करण्याकरता आणलं गेलं. तर कशा रीतीने तिसरं षटक हाताळलं जाईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. आणि किती धावा इथून मात्र रोखल्या जातील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. खरोखर रोहन पाटीलला पहिलाच षटक आपण जर पाहिलं तर 15 धावा दिल्या होत्या गोलंदाजाने. एक ब्रेक इथं लावून दिलेले गोलंदाज दिलीप यांनी चांगलीच गोलंदाजी इथं हाताळली आणि फक्त 7 धावा दिल्यात. एक विकेटसुद्धा 2 विकेट इथं घेतलेले आहेत. खूपच चांगली गोलंदाजी केलेली आपल्या संघासाठी. गोलंदाज राम पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजी करताना. पहिला चेंडू यावेळेस मात्र टॅप केला गेला. चेंडूला खरं तर पंच करायचं होतं पण चेंडू मात्र निघून गेलाय एका धावेकरता. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये आपण पाहतोय. आणि इथून मात्र जर विचार केला तर फलंदाज पप्पू याला स्ट्राईकवरती आणलं गेलंय. धावसंख्या 23 धावा आपण पाहतोय. आणि प्रमोद पाटील फक्त 2 वाईट चेंडू हाताळलेले आहेत 12 चेंडूंपैकी. यावेळेस मात्र काय घडलंय. इन स्विंग. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूने वळण घेतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. यानंतर बीबी स्पोर्ट इताडे आणि देवरुंग दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता सज्ज राहायचं आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज तयार. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय तर अगदीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रमोद पाटील व्हेरिएशन खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच व्हेरिएशनने राम पाटील आपल्या अनुभवातून गोलंदाजी साकारत आहेत. बरोबर आहे रोहन पाटीलला प्रत्येक चेंडूमध्ये आपण बदल जर केला तर चांगली गोलंदाजी इथं करताना दिसतोय गोलंदाज राम पाटील. आणि अजून एक जुनी आठवण जर आपण पाहिली तर प्रमोद पाटील सांगायला आनंद वाटेल. भिवंडी महानगरपालिका आणि जेव्हा ठाणे महानगरपालिका या 2 संघादरम्यान जेव्हा सामना झाला होता महापौर चषकामध्ये तेव्हा राम पाटील हे मॅन ऑफ द मॅच राहिले होते. खूप जुनी आठवण आहे. आणि अगदीच मैदान होतं ते मात्र हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंड. कोण विसरेल ती खेळी राम पाटील यांची. आणि तोच अनुभवाच्या गाभाऱ्यातून त्या भात्यामधून
ती चेंडूची हाताळणी करतायत. काय सांगाल प्रमोद पाटील? खरोखर चांगली गोलंदाजी करतोय, मात्र आता चुकी करतोय. चेंडू जातोय वाईट लॉंगनच्या रिझनमध्ये एका टप्प्यामध्ये उचली जातोय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. काय अक्षण इथं करताना आमचे गिरीश सर अंपायर आहेत. या 4 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र झपाट्याने वरती संघाची धावसंख्या होते ती 28 धावा इथं झालेल्या आहेत. 28 धावा झालेल्या आहेत. आणि प्रमोद पाटील विशेष म्हणजे अतिरिक्त चेंडू कुठलेच हाताळलेले नाही आहेत. आणि जेव्हा जेव्हा जो चाविंद्रा पथक दहीहंडी पथकाचा आवाज जो आहे तो मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आहे. यावेळेस मात्र काय घडलंय? इट्स विल बी द विकेट. लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद यशांमध्ये पकडलं जाईल. निसंदेहपणे बोट आकाशात उंचावलंय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 12 मिनिटं आणि 42 सेकंद घेतली गेलेली आहेत 3 षटकं पूर्ण करण्याकरता. वेळेच्या बाबतीत अतिशय योग्य सहकार्य. खरोखरच चांगलं योगदान दिलेलं आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे जो चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. स्टंपच्या मधोमध येताना दिसलं पंचांना आणि पंच खरोखरच जबरदस्त असा निर्णय दिला आहे. चला पुढील गोलंदाज त्वरित यायचा आहे. बॉलिंग मार्कवरती वेळ न दवडता. आणि यानंतर देवरुंग आणि बीबी स्पोर्ट इताडे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचं आहे मुख्य मंचासमोर. आणि दोन्ही टीम्सना विनंती आहे आपली ऑफिशियल फीससुद्धा जमा करायची आहे. 17 गाव प्रीमियर लीग धमण दौरा पहिलं वहिलं आयोजन नियोजन. ॲज पर टाईम कन्सर्न 12 मिनिटं 42 सेकंद झालेले आहेत. आणि तो स्टॉपवॉच आहे तो आम्ही पुन्हा एकदा रिसेट केलेला आहे. गोलंदाज तयार. सरस पाटील. बघूया गोलंदाजीमध्ये सरस कामगिरी होईल का? काय घडलंय? पहिल्या चेंडूवरती मी सरस आहे असंच मात्र दाखवलंय आणि तेच घडलंय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. यावेळेस मात्र चेंडू बॅटची कडा घेतोय पण अगदीच भिंगरीप्रमाणे भीर फिरतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. मातोश्री चाविंद्र संघ या सामन्यामध्ये इथून मात्र पकड मजबूत करतोय असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. गणेश उत्सवाआधी आपल्याला वेध लागतात ते दहीहंडी उत्सवाचे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जे चाविंद्र पथक दहीहंडी पथक जिथे जिथे जात असतो तो जेव्हा आवाज घुमत असतो तो आवाज मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आहे. पण बॅटमधून कशा रीतीने आवाज येईल ते आम्हाला आज पाहायचं आहे. दमण दौऱ्यावरती स्पेशली पाहायचं आहे. तर वळूया काय घडलंय तर सलगचे 3 निर्धाव चेंडू आणि हाणामारीच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू येणं एक खूप मोठी सरस कामगिरी ठरलेली आहे. आतापर्यंतच्या इनिंगमध्ये 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोचतीये फलकावरती एकंदर 29 धावा. पकड मजबूत केलेली आहे. आणि एकंदर डॉटचा विचार केला तर या संपूर्ण इनिंगमध्ये 7 चेंडू निर्धाव हाताळले गेलेले आहेत आत्तापर्यंत. 2 टीमचे कॅप्टन येत आहेत मंद पावलांनी येत आहेत. यावेळेस मात्र काय घडलंय? फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी. डिपेक्षा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. ढूंढो रे साजना. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकांच्या हाताला गुदगुल्या करतोय की काय असं काहीसं चित्र पाहायला मिळालं. धावा जोडल्या गेल्या ते एकंदर 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदर 31 धावा 31 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र या चेंडूनंतर आम्हाला सर्वांना समजणार आहे की चाविंद्रा संघासमोर किती धावसंख्येचं आव्हान आहे. आणि ते आव्हान किती धावांचं आहे तर ते आव्हान आहे एकंदर
आपण पाहतोय 31 धावांनंतर आलेला षटकार म्हणजे 6 धावा जोडल्या जातील आणि 38 धावांचं लक्ष इथून मात्र समोर असेल. तर वळूया टॉसकडे. पुढील सामन्याची नाणेफेकी देवरुंग आणि बीबी स्पोर्ट इताडे. आपल्यामध्ये कार्यकारी मंडळाचे सदस्य एक सेवाभावी व्यक्तिमत्व महेशजी वारे उद्योगपती पोगाव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. निलेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ऐकूया प्रमोद पाटील यांचा आवाज. चला तर टॉसकडे आपण वळतोय. दरम्यान अमर एकता सेवाभावी मंडळ सन्मान्य संस्थापक अध्यक्ष भगवानजी भोईर साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. टॉस होतोय जय हिंद देवरुंग आणि बीबी स्पोर्ट इताडे. इंडिया देवरुंग संघाने नाणेफेक जिंकली. तर खूप महत्त्वपूर्ण सामना आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय. तुमच्याकडे एक ट्रम्प कार्ड आहे, गोलंदाज आहे. त्याचा वापर तुम्ही कशा रीतीने कराल आजच्या या दमनच्या धर्तीवरती? योग्य रीतीने वापर करण्याचा 100% प्रयत्न असेल आणि ही टीमच्यावर आम्ही रोजच खेळतोय, त्याच्यामुळे एकमेकाचे प्लस मायनस पॉईंट सर्वांनाच माहीत आहेत. अगदीच पहिलं वहिलं आयोजन आहे 17 गाव प्रीमियर लीगमधलं. कसं वाटतंय? एकदम छान आयोजन, एकदम फर्स्ट क्लास. संध्याकाळी सुद्धा एन्जॉय होईल. रात्रीपेक्षा जास्तच एन्जॉय करू आज. बेस्ट ऑफ लक. निश्चितच बीबी स्पोर्ट इताडे संघाचे संघनायक आमच्या समोर जोडले गेलेले आहेत. नाणेफेक आपण हारले आहात. नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? फलंदाजी. म्हणजे अपेक्षेप्रमाणे तुम्हाला फलंदाजीच मिळालेली आहे. किती धावांचं लक्ष असेल? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. कशा रीतीने एन्जॉय केला आतापर्यंत? खूप एन्जॉय केला. बेस्ट ऑफ लक बोट टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा. नाणेफेक जिंकलेली आहे जय हिंद देवरुंग संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओट प्रमोद पाटील. धन्यवाद रोहन पाटील. खरोखर पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतोय. तुम्ही पाहताय या अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा आयोजित 17 गाव प्रीमियर लीग 2025 दमन दौरा. या दौऱ्यासाठी खूप अपार मेहनत सर्वांनी घेतली आहे मित्रांनो. प्रथमच हा दौरा एक चांगली स्वकल्पना इथं प्रारंभिक केलेली आहे. भगवान भोईर इथं उपस्थित झालेले आहेत, एक देखरेख करण्यासाठी आलेले आहेत. खरोखरच जबरदस्त अशी नजर त्यांची आहे चारी बाजूला. जिथे जिथं ग्राउंड आयोजित केलेले आहेत, दाबेलचा ग्राउंड असो या पटेलचा ग्राउंड असो, सर्व बाजूना नजर ठेवतात. तर मित्रांनो मॅच समारी आपण जर पाहिली मॅच समरी जर आपण पाहिली तर मित्रांनो दिलीप हा पहिला फलंदाज आला होता. त्याच्या जोडीला जीवन चांगलीच फलंदाजी इथं केलेली आहे. 18 धावा आपल्या संघासाठी जोडली गेली आहे. तर 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या इथं झालेली ती मजेचा 37 आणि 38 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे. सामन्यांचा आनंद घेण्यासाठी यशवंतजी केने सर इथं आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या प्रीमियर लीगमध्ये स्वागत करतोय. ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकता. एक क्रिकेटवर अपार प्रेम त्यांचं इथं दाखवलेलं आहे. तर टायमर ऑन झालेला आहे. प्लीज वेळे अभावी सहकार्य करायचं, पंच ऑन करायचं आहे प्लीज. चला 12 खेळाडू पाठवायचा आहे. चला टायमर लावलेला आहे. पंच ऑफिशियलला इशारा द्यायचा आहे प्लीज. दोन फलंदाज इथं आलेले आहेत, सरस आणि सुदाम.
स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे सरस आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे सुद्धा बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होते या गोलंदाजी होते ते पाहायचं आहे. टायमर ऑन झालेला आहे. चला वेळेअभावी सहकार्य करायचं आहे. पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होते तो म्हणजे दिलीप. समोर असणारे फलंदाज सरस, बघूया सरसच्या नावाप्रमाणे आपला सरस कामगिरी करतोय का नाही ते पाहायचं आहे. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू मिस करतोय फलंदाज, मिस करतोय. एसटी रक्षक मात्र बॅकअप सुद्धा चांगलं मिळत नाहीये. शेवटच्या क्षणी चेंडू जातोय 4 धावांसाठी. बाईचा इशारा येतोय. बघा मित्रांनो, दिवाळीमध्ये बोनस वाटला जातो तसंच पद्धतीने पहिल्या चेंडूवर हा बोनसच्या रूपानं 4 धावा आलेल्या आहेत. रोखण्याचा प्रयत्न मात्र चांगला केला होता. मागे मात्र चेंडू निसटून जातोय 4 धावांसाठी. लॉंग लेगच्या दिशेकडे रवाना झालाय आणि इशारा येतोय गिरीश सरांकडून 4 धावांचा. या 4 दिवसाने आपल्या संघाचा अकाउंट इथं ओपन होतोय. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज दिलीप. समोर असणारे फलंदाज सरस, बघूया कशा पद्धतीने या चेंडूला खेळून करतील ते पाहायचं आहे. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता. पंच करण्याच्या नादात पूर्णपणे बेट झालेला होता. चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडीशी हुसली प्राप्त करतो आणि यष्टीरक्षकच्या हातामध्ये जाऊन समाविष्ट होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय वापसी करून दिलेल्या फलंदाजाने खरोखर पहिला चेंडू जर चांगला चेंडू टाकला होता, रोखू शकला नव्हता. यष्टीरक्षक चुकी करत चेंडू जातो 4 धावांसाठी गेला होता, मात्र एक वापसी करतोय. पुन्हा एकदा यष्टीरक्षक चांगलीच पकड आता मात्र या चेंडूवर त्यांनी केली होती. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज दिलीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू जातोय थर्डमॅनच्या रिझनमध्ये. पाठलाग करतोय खेळाडू. मात्र शेवटच्या क्षणी बघूया काय होतंय, काय घडतंय. मात्र पंच आमच्याकडे इशारा येतोय 4 धावांचा. एक चांगल्या अंदाजामध्ये गिरीश सरांना तुम्ही पाहू शकता. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावा इथं झालेल्या आहेत. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जर आपण विचार केला तर चांगलीच कामगिरी फलंदाज करतोय सरस. एक बाईकचा चौकार मिळाल्यानंतर स्वतःच्या बॅटीतून हा चौकार मिळवलेला आहे. पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. गोलंदाज दिलीप, समोर असणे फलंदाज सरस. फुलटो चेंडू सॉंग करतोय. चेंडू इनफिल्डच्या वरून जातोय. वाईट श्लॉंगनच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करतोय. दुसरे धावाचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न परमेश्वर म्हटलं जातं तेच इथं घडलेलं आहे. 2 धावा अर्जित करते. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 10 धावा झालेल्या आहेत. अडतीस धावांचा पिछा करताना पुढे सज्ज होते गोलंदाज दिलीप. आता मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. लांबी कमी, उंची जास्त आणि क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. जीवनदान प्रदान करतोय फलंदाजाला सरस याला. मात्र 2 धावा इथं गणल्या जातील. 2 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. आपण टायमरवर जर नजर टाकली तर 3 मिनिटं झालेले आहेत आणि या 46-47 सेकंद झालेले आहेत. दिलीप पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज सरस. फुल टच चेंडू. चेंडूला स्वांग करतो. चेंडू जातो वाईट श्लॉंगाच्या रिझनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीपमधून. मात्र थोडेसे पंपिंग होते त्या ठिकाणी. त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेतात. 2 धावाने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा आतापर्यंत झाले. चांगलीच रणनीती आखलेली दोन्ही फलंदाजांना. आपण विचार केला तर 7 चेंडू ही मात्र सरस यांनी घेतलेले आहेत, खेळून काढलेले आहेत. त्याच्यामध्ये चांगलीच रणनीती आखून त्यांनी या धावा केलेल्या आहेत. 4 धावा जे आपण पाहिले तर बाईच्या स्वरूपाने 4 धावा आल्या होत्या.
5 मिनिटं झालेले आहेत. चला वेळे आपण सहकार्य करायचं प्लीज. पहिल्या षटकातील खेळ इथं आपण पाहिलं तर पहिल्या षटकांमध्ये 14 धावा इथं गणल्या गेलेल्या आहेत. खूप अनुभव आमच्या पंचांमध्ये आपण पाहिलं तर स्ट्राईक पंच जे आहेत ते त्या गिरीश आहेत आणि नॉन स्ट्राईकला जे पंच आहेत लारा सर आहेत. चांगला अनुभव आहे. तर गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच मनोज येतोय. आता माझा स्ट्राईक मिळते सुदाम याला. चांगला चेंडू पंच करतोय. इष्टाकाऊटच्या रिझनमध्ये डीपमध्ये चेंडू रोखण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगली फिल्डिंग तिथं होते. एक से ज्यादा कुछ नाही है. एक धाव मिळतं. पुन्हा एकदा पंच करतोय. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चांगला डीपमध्ये क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करतोय आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा इथं अर्जित करतोय दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 17 धावा इथं झालेल्या आहेत. मित्रांनो 17 धावा या जागतिक क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये अशुभ मानला जातो. बघूया कुठल्या संघाला खतरा जाणवते ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स इन कडून. चांगला चेंडू ऑफच्या दिशेने रवाना करतो. चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडूला पुन्हा एकदा थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू जातोय. धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच 19 धावा इथं झालेल्या आहेत. देवरुंग आणि इताडे ऑफिशियली फीज जमा करायचे प्लीज. देवरुंग आणि इताडे दोन्ही संघांना मी विनंती करतोय ऑफिशियली फीज इथे जमा करायची प्लीज. आता मात्र चांगला चेंडू हाताळला होता. मात्र चांगला फटका इथं पाहायला मिळतोय. चेंडूला पंच केला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये रवाना करतोय. एक धाव इथं पूर्ण करताना दिसते दोन्ही फलंदाज. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 20 धावा आता मात्र झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त 18 धावांची गरज. हा सामना चांगलंच लेखा जोखा आमच्याकडून पोहोचवतात. ओमकार आमच्या जोडीला आहेत. चांगले गुणलेखक आहेत ते. चांगली कामगिरी करतात या दमन दौऱ्यामध्ये. आता मात्र स्ट्राईक मिळते ते सुदाम याला. बघूया आपल्या अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव इथं जमा केलेली आहे. बघूया या चेंडूवर काय घडते काय बिघडते ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय मनोज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज सुदाम. स्टेप आउट केलेला जोरात मारण्याचा प्रयत्न. वाटतं कुठल्या प्रकारचा बॅटीला चुंबन घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या रिझन. स्टेप आउट केला होता फलंदाजांनी. जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूला थोडंसं वळण प्राप्त झाला आणि बॅटीची कडा इथं मात्र लागत्या. फक्त 1 धाव इथं गणली जाते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 21 धावा इथं झाले. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मनोज सरस याला शटन पोल केले आणि सक्सेसफुल होताना दिसतोय. वाघाची दहाड फोडलाय. पहाड मारलाय मोठा षटकार. याच फटक्याची नित्यंत गरज इथं होती आणि तेच कारनामा इथं करून दाखवताना दिसतोय. फलंदाज सरस हा नावाप्रमाणे म्हणतोय की मी सरस आहे. शॉर्ट चेंडू टाकला होता. पुरेपूर फायदा उचलला. चेंडूला खोदून काढलं. चेंडू पाठवला तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये 6 धावांसाठी. या 6 धावाने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 27 धावा इथं झालेल्या. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज जिसके आगे भी 1 और पीछे भी 1. डबल 1 का.
चेंडूचा जर विचार केला आपण तर 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. स्टार 11 आणि मातोश्री चाविंदरचा संघर्ष होताना इथं दिसतोय पटेल ग्राउंडवर.